शिवाजी महाराज की जय जय भवानी। जय शिवाजी। आजच्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित खासदार नरेशजी मस्के, विजय नाहटाजी, विजय चौगुलेजी, अंकुश बाबा कदम, ज्यांचा आताच प्रवेश झाला ते आपले आमचे पूर्वीचे शिवसैनिक नामदेवराव भगत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, शिवराम पाटील, रमाकांत म्हात्रे, मनोज हळदणकर, विजय माने, सरोजताई पाटील, शीतलताई कचरे, अनिकेत म्हात्रे, सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, बांधव आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, इकडे आहेत आणि लाडके भाऊही आहेत। राज्यातले आताच नगर पालिकांचे निकाल आपण पाहिले आणि हे निकाल आपण पाहताना आपण विधानसभा जिंकली, आज नगरपालिका जिंकलो। विरोधियों को किया ढेर, आज यूबीटी को पता चला होगा कौन है असली शेर। आणि नकली शिवसेना म्हणणाऱ्यांची आकडेवारी सिंगल डिजिटमध्ये राहिली आणि महाविकास आघाडीचे सगळ्यांची मिळून जेवढी टोटल होते त्यापेक्षा तुमच्या खऱ्या शिवसेनेची आकडेवारी जास्त आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आपण महायुती जिंकलो, विधानसभेत महायुती जिंकलो आणि आता झालेल्या नगर परिषदेमध्ये देखील आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर महायुतीच सगळीकडे जिंकलो। काही ठिकाणी आपण एकत्र होतो, काही ठिकाणी वेगवेगळे आपण लढलो, पण शेवटी जिंकताना महायुतीच आपल्याला लोकांनी महायुतीलाच विजय मिळवून दिलेला आहे। आणि म्हणून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील जसं लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि महापालिका देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। शेवटी मी आता पत्रकार परिषद देखील घेतली, यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं देखील मी अभिनंदन केलं। त्यांनी देखील जवळपास सगळ्या जागा लढवल्या आणि नंबर 1 चा पक्ष म्हणून या ठिकाणी त्यांना विजय मिळाला आणि आपण कमी जागा लढवून आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्तीचा आला, यासाठी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। काही लोक म्हणायचे शिवसेना फक्त मुंबई आणि ठाण्यापुरती आहे, काही लोक तर म्हणायचे ठाण्यापुरती आहे। आता शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत आहे हे दाखवून दिलेल्या लोकांनी। महाराष्ट्रातल्या तमाम छोट्या छोट्या शहरांमध्ये, गावागावामध्ये शिवसेना आणि तुमचा धनुष्यबाण यावेळेस पोचला। मला आनंद आहे आणि अभिमान पण आहे माझ्या कार्यकर्त्यांचा की कार्यकर्ते लढले आणि त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे पण खंबीरपणे उभा राहिला आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी देखील प्रचंड मोठं साथ दिली। त्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो, माझ्या लाडक्या भावांचंही अभिनंदन करतो की आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला जे यश मिळवून दिलं ते यश आतापर्यंतच्या अख्ख्या शिवसेनेच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्तीच्या जागा आपल्याला आता मिळालेल्या आहेत। आणि म्हणून ही तर एक झाकी आहे, पिक्चर अभी बाकी है। काय म्हणतो आपण, ये तो शिप क्या टेलर है,
पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून काही लोक म्हणत होते जेव्हा तुमच्या एकनाथ शिंदेने या महाराष्ट्रामध्ये एक बाळासाहेबांच्या विचाराला जेव्हा मूठमाती देण्याचं काम केलं, बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यावेळेस मात्र बाळासाहेब आनंदीगे साहेब सांगायचे अन्यायाविरुद्ध पेटून उठा. अन्याय करणं जसं गुन्हा आहे तसा अन्याय सहन करणे गुन्हा आहे. आणि म्हणून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी 2022 साली या महाराष्ट्राने एक बंड पाहिलं, उठाव पाहिला आणि तो लोकांनी स्वीकारला. आपण त्यावेळेस देखील लोकसभा लढलो, आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्ती होता. आपण विधानसभेत 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो, 60 आमदार जिंकलो. हा देखील इतिहास होता. आणि आजही आपण पाहतोय की या राज्यामध्ये आपण तशी बघायला गेली तर 2.5-3 वर्षामध्ये ही सुरुवात आहे. या सुरुवातीच्या काळात जर या नगरपालिका नगरपंचायतींमध्ये एवढं मोठं यश मिळतंय, याचा अर्थ लोक आपल्या पाठीशी आहेत, जनता आपल्या पाठीशी आहे. काम करणाऱ्याच्या पाठीशी लोक उभे राहतात. कारण हा पक्ष आपला मालक आणि नोकरांचा नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. आणि म्हणून या पक्षात जो काम करेल तोच पुढे जाईल. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अनेक लोकांनी या निवडणुकांमध्ये मेहनत घेतली, कष्ट घेतले आणि अतिशय छोट्या छोट्या शहरांमध्ये, नगर परिषदांमध्ये, नगरपंचायतींमध्ये मेहनत केली, लोकांची कामं केली. आपण एकच काम केलं, विकासाचा अजेंडा. आपण आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवले. आपण फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा. त्या शहराचे प्रश्न काय, त्या शहरामध्ये आवश्यकता काय, त्या शहरामध्ये मूलभूत सुविधा काय, आणि मग त्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्या जातील, त्याचा प्रयत्न केला जाईल. अशा प्रकारचा अजेंडा आपण घेतला. आणि म्हणून लोकांनी भरभरून मतदान महायुतीच्या बाजूने केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला मी सांगतो की कामाची पोचपावती लोकांनी दिलेली आहे. आणि म्हणून बाकी लोक काय करत होते, बाकी लोक फक्त घरात बसले होते. त्यांचे कार्यकर्ते निवडणुका लढवत होते, ते कार्यकर्ते वाऱ्यावर होते. त्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला देखील महाविकास आघाडी कुठं फिरकताना पाहिली नाही. त्यांनी पराभव कबूल केला होता, पराभव मान्य केला होता. आणि म्हणून महायुतीला दैदिप्यमान असं विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला आज एवढंच सांगतो की आता या नव्या मुंबईत देखील मगाशी नाटाजी म्हणाले की नव्या मुंबईसाठी आपण काय केलेलं आहे, या नव्या मुंबईच्या भूमिपुत्रांसाठी काय केलं आहे, या नव्या मुंबईच्या विकासासाठी आपण काय केलं आहे. गेले अनेक वर्ष जे झालं नाही ते आपण केलं आहे. माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आपण या नव्या मुंबईसाठी घेतलेत. ते आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. लोकांपर्यंत तुम्ही ते नावं मी बरे कंडोनियम वगैरे काय काय गरजेपोटी घरं, शिडकोचे निर्णय, FSI वाढवणे, क्लस्टर आणि टोल नाका हटाव, काय सगळं केलंय आपण. भूमिपुत्रांच्या जागा, त्यांचा निर्णय, हे सगळं जे आहे हे सगळं तुमच्या समोर आहे. आणि म्हणूनच काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपण 2.5 वर्ष काम केलं. आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी विकासाला आपण चालना दिली, कल्याणकारी योजना केल्या. तुमच्या इथे वाशीचा 3रा ब्रिज पण आपणच केला, तो आता सुरू झाला. त्याची टोल नाका काढून टाकला. इथं आता नवी मुंबई म्हणजे मुंबईपेक्षा नव्या मुंबईचं महत्त्व वाढतं आहे. एअरपोर्ट झाला, आता 3री मुंबई ग्रोथ सेंटर मोठं होतं आहे. आणि म्हणून अनेक या ठिकाणी गेम चेंजर प्रकल्प येत आहेत. आणि म्हणूनच आता यासाठी विकास हाच आपला अजेंडा आहे. हे काही लोक रोज सकाळ संध्याकाळ टीका टिप्पणी फक्त मुंबईमध्ये बसले होते. मी पाहत होतो, फिरत होतो, महाराष्ट्रात एकही महाविकास आघाडी नाही. बोले अरे त्यांचेच लोक म्हणायचे
आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलंय. आता आम्ही यांना वाऱ्यावर सोडणार आणि यांना वाऱ्यावर सोडून दिलं नेत्यांना आणि घरी बसवून टाकलं. कायमचं हे महापालिकेत देखील घरी बसल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी कार्यकर्ता हा लोकांना निवडून देत असतो. आणि ही जी निवडणूक होती, मी सांगायचो आपल्या नेत्यांना, लोकसभा विधानसभा ही विधानसभा खासदार आणि आमदारांची निवडणूक असते. ही नगरपालिकेची निवडणूक, महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. आणि मग या निवडणुकीमध्ये सर्व नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी आपल्याला मनापासून काम केलं पाहिजे. तर हे कार्यकर्ते उद्या तुमच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला जिंकून देत असतात. आणि म्हणूनच या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर या निवडणुकांमध्ये जे यश मिळालंय ते कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि नव्या मुंबईचं म्हणालं तर नव्या मुंबईमध्ये एवढे कामं झाली आहेत, एवढा टेक ऑफ जो घेतला आहे नव्या मुंबईने की त्याच्या कामाचा वेग एवढा प्रचंड आहे. आणि म्हणून शिवसेनेला देखील असाच या ठिकाणी टेक ऑफ घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे तर आणखी राहिलेली विकास कामं आपल्याला करायची आहेत. विकासाला चालना द्यायची आहे. इथल्या मूलभूत सोयीसुविधा सोडवायच्या आहेत. इथलं क्लस्टरमध्ये जे काय रिडेव्हलपमेंट आहे ते करायचं आहे. हक्काचं घर लोकांना द्यायचं आहे. भूमिपुत्रांना न्याय द्यायचा आहे. ह्या सगळ्या ज्या काय या प्रश्न जे आहेत, ह्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एकदा एवढंच सांगतो की आपण सत्तेसाठी एकत्र नाही आलो आहे, आपण खुर्चीसाठी एकत्र नाही आलो आहे. आपला अजेंडा जो आहे खुर्ची नाही आहे. आपला अजेंडा ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलं आहे त्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्या लोकांच्या समस्या सोडवणं, त्यांना न्याय देणं हा आपला अजेंडा आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी घेतलेले निर्णय मी समाधानी आहे. आता दुसरी इनिंग देवेंद्रजींची सुरू आहे. परंतु 2.5 वर्षाच्या काळात मी पाहिलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना केली आपण, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटीमध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, शेतकऱ्यांना सन्मान योजना केली, वयोश्री योजना केली, अनेक योजना या ठिकाणी केल्या, रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून दिल्या, MIDC आल्या, मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आली, स्टार्टअपमध्ये नंबर 1 महाराष्ट्र आहे, अब GDP मध्ये नंबर 1 आहे, परदेशी गुंतवणुकी नंबर 1 आहे. या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये देखील देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा नंबर 1 लागतो पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये. केंद्राने देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील आपल्याला मदत केली, त्यांचंही योगदान आहे. हे डबल इंजिनचं सरकार आपण पुढं मुंबईमध्ये आपण जर पाहिलं, मुंबईमध्ये आज कोस्टल झाला, अटल सेतू झाला, मेट्रो झाली, या ठिकाणी मेट्रो होते, रस्ते होतात. मुंबईचं एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट आपण मेट्रोने जोडतोय. हे सगळं जे काही सोयी सुविधा आहेत या ठिकाणी अनेक आपण या नव्या मुंबईमध्ये विकासाचे प्रकल्प आणतोय. विकासाचे प्रकल्प आणत असताना या नव्या मुंबईकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे यासाठी आपण काम करतोय. आणि या नव्या मुंबईत देखील लाडक्या बहिणींना योजना देताना सर्व जातीपातीच्या लोकांना आपण योजना दिल्यात. कुठेही मतभेद पक्षभेद नाही, जातीभेद नाही. आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा या ठरवलं मी, कारण मी देखील गरिबी पाहिलेली आहे, गरिबी काय तेही पाहिले, महिन्याची काटकसर काय तेही पाहिली आहे. आणि म्हणून या लाडकी बहीण योजनेचा जन्म जो आहे तो त्याच्यातूनच झाला आहे. आणि काही लोक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद करणार, बंद होणार. जेव्हा सुरू केली तेव्हाही म्हणत होते होणार नाही. पण मी सांगतो माझ्या सर्व लाडक्या बहिणींना, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, कारण ते आपण सुरू केलेली आहे. ज्या ज्या योजना आपण सुरू केल्या त्या कुठल्याही बंद होणार नाही. हा शब्द मी तुम्हाला देतो, कारण शेवटी तुम्ही चमत्कार घडवला आहे महायुतीला विधानसभेमध्ये असं प्रचंड यश मिळवून देऊन. त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला आज हाच कायम ठेवायचा आहे, हाच वेग कायम ठेवायचा आहे. मी बघा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून मी मगाशीच म्हणालो की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, नोकर नाही. काही लोकांना मालक वाटत होतं, त्यांना आता लोकांनी घरी बसवलेलं आहे. त्यांना आता घरी बसवलं आहे, घरी बसण्याची पाळी आलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी सांगेन, तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करतो तसं तुम्ही प्रत्येकाने
कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे, एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि या नव्या मुंबईमध्ये या वार्डामध्ये जे काय प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे. आणि म्हणून नगरविकास विभाग आहे आपल्याकडे, अनेक विभाग आहेत, या माध्यमातून जे काही निर्णय आपल्याला घ्यायचेत, आणखी काही घ्यायचे आहेत ते देखील आपण घेऊ. कुठेही त्याच्यामध्ये मागे हटायचं काही काम नाही आणि कुठेही त्याच्यामध्ये कमतरताही होणार नाही, परंतु सगळ्यांनी एकजुटीने एक दिलाने काम केलं पाहिजे. नव्या मुंबईवर आपल्याला या ठिकाणी विकासाचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. शेवटी नव्या मुंबईचा विकास झाला, नवी मुंबई या ठिकाणी जे काही पोटेन्शियल आहे एवढं आहे की आपण इथं भरपूर काम करू शकतो. आणि म्हणून युतीचं जे काय आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल, काही चर्चा होतील, काही चर्चा सुरू झालेल्या आहेत. कुठे अडचण आली तर देवेंद्रजी आणि आम्ही बघून घेऊ, परंतु आपल्याला एकच सांगतो की आपण मात्र शिवसेना म्हणून एक दिलाने एकजुटीने काम केलं पाहिजे. आपल्याला कोणी हरवू शकत नाही. आपल्याला एवढी आपली नव्या मुंबईत एवढी प्रचंड ताकद आहे की हे एक कार्यकर्त्यांचा मोह आहे. कार्यकर्ते एवढे कामाला लागले तर मला वाटतं विरोधक जे आहेत महाविकास आघाडी तर कुठं दिसणारच नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण एकजुटीने एक दिलाने काम केलं पाहिजे. विरोधक जे काही मला जे काही मुख्यमंत्री झाल्यापासून जे काय त्यांनी शिव्याशाप आरोप केले ते आपल्याला माहीत आहे, पण मी काही माझा फोकस हलवून दिला नाही. मी म्हणाल तुम्ही आरोप करा, शिव्या द्या, शाप द्या, पण मी कामाने उत्तर देणार. मी आरोपाने कधी उत्तर दिलं? मी नाही दिलं. मी कामातून उत्तर दिलं. आणि म्हणूनच विधानसभेत आपल्याला एवढं मोठं यश मिळालं, या नगर परिषदामध्ये एवढं मोठं यश मिळालं, येणाऱ्या महापालिकात देखील याच्यापेक्षा जास्त यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी लोकांना काम पाहिजे, कामाची पोचपावती लोक देतात. कोण काय बोलतो यापेक्षा आता असली नकली काढलं त्यांनी, आता असली कोण नकली कोण या निवडणुकीत कळलं. आणि म्हणून आपल्याला न बोलता काम करायचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला नेहमी सांगतो, कुणावरही या निवडणुकीमध्ये देखील आपण काम करत असताना आपली एकजूट महत्त्वाची आहे. आपल्याला एकच आहे, शहराच्या प्रति प्रेम असलं पाहिजे. या शहरासाठी आपण काहीतरी देणं लागतोय, भावनेतून काम केलं पाहिजे. या शहराचा विकास झाला पाहिजे, वार्डातले प्रश्न सुटले पाहिजे. अनेक लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत. आज नामदेव भगत आले, त्यांच्यावर कितीतरी कार्यकर्ते आले, अनेक उभाटातले लोक आले, राष्ट्रवादीतून आले. दररोज हे आपलं इनकमिंग सुरू आहे, येत आहेत लोक. त्या दिवशी देखील MK आणि त्यांचे लोक आले, आणखी किती लोक आलेत. सगळे लोक, हे आपले पाटील कंपनी आली आहे बेलापूरचे, हे सर्व लोक जे आहेत हे विकास डेव्हलपमेंट हे ह्यांना माहीत आहे की विकास कोण करू शकतो, आपल्याला या शहराला पुढं कोण घेऊन जाऊ शकतो. आणि दिलेला शब्द पाळणारे लोक आपण आहोत. एकदा कमिटमेंट आपण केली की आपण विसरत नाही. आपण प्रिंटिंग मिस्टेक म्हणत नाही, आपण चुनावी जुमला म्हणत नाही, निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायची असतात, पाळायची कुठे असतात असं म्हणणारे आपण नाही. आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे की एक शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर तो शब्द माघारी नाही. ह्या तुमचा एकनाथ शिंदे आहे. हा शब्द दिला की कधी माघारी फिरत नाही. आणि म्हणून एवढा मोठा राज्यातला इतिहास आपण घडवला, त्याची नोंद देशाने नाही जगातल्या अनेक देशांनी घेतली. याचं केवळ कारण एकच, दिलेला शब्द आपण पाळतो म्हणून. आणि म्हणूनच त्याची प्रचिती या निवडणुकांमध्ये आपल्याला आलेली आहे. आणि म्हणून आपण कितीही म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी गाफील राहता कामा नये आणि गाफील राहता कामा नये. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे. लोकांना काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे. आणि आपला अजेंडा विकासाचा आहे, आपला अजेंडा कामाचा आहे. आपण आपत्ती आली आपण धावून जातो, संकट आलं आपण धावून जातो. संकट तिथं शिवसेना, आपत्ती तिथे शिवसेना, हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे. आणि म्हणून शिवसेना का वाढती आहे, शिवसेना का पुढे जाते आहे, याचं कारण एवढंच आहे की शिवसेना हे 80% समाजकारण, 20% राजकारण. हा गुरुमंत्र जो बाळासाहेबांनी आपल्याला दिला आहे, धर्मवीरांनी आपल्याला दिला आहे, त्याचं आचरण आपण करत असतो. आणि म्हणूनच जेव्हा या राज्यामध्ये 2.5 वर्षाचा काळ मी पाहिलेला आहे,
मुख्यमंत्री पदाचा त्यापूर्वीचा काळ पाहिलेला आहे, त्यापूर्वी देखील आपण पाहिलं प्रत्येक प्रकल्पाला स्थगिती होती, प्रत्येक प्रकल्पामध्ये स्पीड ब्रेकर होता, प्रत्येक प्रकल्पामध्ये निगेटिव्हिटी होती. हा प्रकल्प बंद, तो प्रकल्प बंद, हे बंद करा, ते बंद करा. पण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडथळे दूर केले, विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घातली आणि त्यामुळेच हा महाराष्ट्र जो आहे या सगळ्या ह्याच्यात प्रगती करतोय, आघाडीवर जातोय. आणि म्हणून देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय, तर आपल्या महाराष्ट्राचं योगदान देखील मोठं असलं पाहिजे. ही भूमिका आपली आहे आणि या भूमिकेतून आपण जातोय. आणि म्हणूनच या महायुतीला प्रचंड असं यश या निवडणुकांमध्ये देखील आपण पाहतोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, शेवटी कार्यकर्त्याला तिकीट या निवडणुकीमध्ये तिकीट वाटप होणार, एकच तिकीट मिळणार, पण दुसऱ्याला तिकीट मिळालं नाही तर याचा अर्थ समजू नये की मी त्या लायकीचा नाही आहे, माझी ती कुवत नाही आहे किंवा माझी कॅपॅसिटी नाही असं समजण्याचं कारण नाही. कारण तिकीट हे एकच असतं. परंतु ज्याला तिकिटापासून थांबेल त्याला आपण अनेक संध्या उपलब्ध आहेत. महापालिकामध्ये तालुका कमिट्या, जिल्हा कमिट्या, महामंडळं आपण बाकी ठेवलेले आहे, त्याच्यातले सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष हजारो पदं आहेत. नगरसेवकापेक्षा देखील मोठी पदं ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना दिली जातील, हा शब्द देखील मी आपल्याला देतो. शेवटी काम करून एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर मात्र तो उमेदवार स्वतःच उमेदवार समजून आपण काम करायचं आहे, तरच आपण जिंकू शकतो. नाही तर आपणच आपल्यामध्ये ह्याला तिकीट मिळालं, आता बघू आपण पुढच्या वेळेस आपला नंबर लागण्यासाठी ह्याला पाडू, परंतु तुम्ही स्वतःला नाही, पक्षाला नाही, सगळ्यांनाच फसवताय. अशा प्रकारचं कुठलंही काम आपण करायचं नाही. शिवसेनेची शिस्त जी आहे या शिस्तीचं आपण या ठिकाणी दर्शन घडवलं पाहिजे. आणि बाकी बघा, मी तुम्हाला सांगतो की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी अनेक वेळा सांगतो, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कॉमन मॅन म्हणून काम केलं, आज DCM आहे तेव्हाही डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून मी काम करतोय, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण काम करतोय. आणि म्हणून जो काम करेल तो या पक्षामध्ये पुढे जाईल. आणि म्हणूनच हा माझा तो माझा, हा जवळचा तो माझा जवळचा असं करता कामा नये. जे असं करतात या निवडणुकांमध्ये ते चित्र देखील पाहायला मिळालेलं आहे. ज्या लोकांनी अशा प्रकारची कामं या नगर परिषदेमध्ये केली त्यांनाही देखील त्याचं उत्तर जनतेने दिलं आहे. शेवटी जनता मायबाप जे आहे हे सर्वश्रेष्ठ आहे, मालक ते आहे, आपण सेवक आहोत. काही लोक मालक बनायला जातात पण जनता सुज्ञ आहे, त्याला वर घेऊन जाते, तशी एक वेळ अशी आपटते की त्यालाही कळत नाही. आणि म्हणून ही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. आणि शेवटी सर्वोच्च हे आपले जे कोणी आहेत सर्व जनता ठरवत असते कुणाला मोठं करायचं, कुणाला. आणि शेवटी जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणाऱ्या प्रत्येकाला जनता मतदार ओळखत असतात. आणि म्हणून हे आपल्याला जाणीव ठेवून काम केलं पाहिजे. आपण काम केलं पाहिजे. दुसऱ्याची लाईन कापून तुम्ही मोठे होऊ शकत नाही, तुम्हाला स्वतःच्या कामाची लाईन मोठी करायला लागेल. आणि तुम्ही हे केलं तरच काम करणाऱ्यांची संख्या वाढेल, शिवसेना वाढेल. शिवसेना घराघरामध्ये, गावागावामध्ये, पाड्यापाड्यांवर सगळीकडे शिवसेना लोकांना पाहिजे. मी पाहतोय राज्यभरामध्ये फार लोकांमध्ये शिवसेनेबद्दल उत्सुकता आहे, प्रेम आहे. शिवसेना करतात ते. अगदी लाडक्या बहिणी देखील उशिरापर्यंत पहिलं तर सभेला 10-20% बहिणी दिसायच्या, आता 80% लाडक्या बहिणी दिसतात. पहिलं वाटायचं अरे कुठे गेले, पाणी भरायचं आहे, स्वयंपाक करायचं आहे. आता काय नाही, आता लाडक्या बहिणी लाडक्या भावांपेक्षा जास्तीच्या प्रत्येक सभेमध्ये मी पाहिल्या, गावागावामध्ये पाहिल्या, अगदी सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत सगळ्या थंडीमध्ये देखील असताना लोक आल्या. लाडके भाऊ पण येतातच, पण लाडके भाऊ तर मोकळे असतात. पण लाडक्या बहिणींनी आता ठरवलेलं आहे की लाडक्या भावाची साथ द्यायची. आणि म्हणून मला अनेक पदं मिळाली, अनेक मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री. पण मला समाधान कुठल्या गोष्टीचं आहे तुम्हाला मी सांगतो की या तमाम महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मला मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आहे.
त्याचं समाधान आहे मला. माझ्या लाडक्या बहिणी गावागावामध्ये, शहरांमध्ये, रस्त्यांवर, गॅलरीमध्ये, गच्चीवर वाट पाहत असतात. याचा आनंद आहे. हे माझं भाग्यच मी समजतो. हे प्रेम आहे. तुम्ही संपत्ती किती कमवली, प्रॉपर्टी किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्त्वाचं आहे. आणि ते कमवण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे. शेवटी आपण शिवसैनिक आहोत. तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे, वागण्या बोलण्याकडे लोकांचं लक्ष असतं. बाळासाहेबांचे शिवसैनिक, आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आपण आहोत. आणि म्हणून आपण अशा प्रकारचं काम केलं पाहिजे. या राज्यामध्ये शिवसेना आणि शिवसैनिक काय आहे हे लोकांना दिसलं पाहिजे. काही लोक मला म्हणाले की जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस एक पण माणूस यांच्याबरोबर राहणार नाही, एक पण माणूस निवडून येणार नाही. मी सांगितलं जेवढे गेले त्यापेक्षा जास्ती जर नाही निवडून आणले ते एकनाथ शिंदे राजकारणातून निवृत्त होऊन शेती करायला जाईल. आणले ना सगळ्यांना निवडून, जास्ती निवडून आणले. आणि गावाला गेलो शेती करायला तरी त्यांची पोटदुखी, दिल्लीला गेलो तरी पोटदुखी, कुठे गेलो तरी पोटदुखी. पोटदुखीसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढलाय तरी पोटदुखी जात नाही, मळमळ जात नाही. आणि तरीसुद्धा आता त्यांना जमाल घोटा दिला आहे, जमाल घोटा. आता तरी सुधारतात का माहीत नाही. आणि म्हणून हा जमाल घोटा जो आहे या महापालिकेच्या निवडणुकीत पण तुम्हाला त्यांना द्यायचा आहे. आणि हे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगेन की या नव्या मुंबईमध्ये एवढी कामं केली आहेत आपण, एवढी कामं केली आहेत, ही लोकांपर्यंत पोचवा. ही लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करा. शेवटी आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे. आपल्याला लोकांच्या सोयीसुविधांचं राजकारण करायचं आहे. आणि म्हणून किती काही जळत असतील, आपल्यावर हे करत असतील त्यांना करू द्या. पण तो आपण मात्र आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. धनुष्यबाण आपल्याकडे निशाणी आहे. आणि असली नकलीचा तर पर्दाफाश झालेलाच आहे. तो तर निवडणूक आयोगाने केला आहे, कोर्टाने केला आहे. या ठिकाणी निवडणूक, काही लोक म्हणाले आम्ही निवडणूक आयोगाला शिव्या द्यायची, कोर्टाला देखील शिव्या द्यायची. म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जाऊन जनता आम्हाला न्याय देईल. दिला आता या निवडणुकीमध्ये तेही दाखवलं जनतेने की तुमची जागा काय आहे ती. तुम्ही घरात बसून लोकांना शिव्याशाप देणार, लोकांना हवं नसतं ते बोलणार. त्यामुळे लोकांना हे आवडत नाही. लोकांना पाहिजे काम, लोकांना पाहिजे विकास, लोकांना पाहिजे डेव्हलपमेंट. आणि म्हणून किती काही केलं तरीसुद्धा मी माझा फोकस जो आहे हा ढळू देत नाही. कामावरचा फोकस ठेवा. कोण काय बोलतंय सोडून द्या. याला एवढ्या जागा मिळाल्या, त्याची तिकीट कापली, त्याला नाही मिळणार, हे सगळं सोडून द्या. हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही. हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे. बाहेरच्या बातम्यांवर लक्ष देऊ नका. आपली एकजूट मजबूत ठेवा. तुमची एकजूट तुम्हाला विजयी बनवल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि म्हणून ही ताकद वाया जाता कामा नये. आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलो आहे की येणाऱ्या निवडणुका आता तर जाहीर झालेल्या आहेत. यामध्ये आपल्याला या नव्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, विकासाचा भगवा फडकवायचा आहे. यासाठी एक दिलाने काम करा. आणि जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगेन की जे काही जळतात आपल्या एकमेकावर, तर जलने वाले जलते रहेंगे आग की तरह, जलने वाले जलते रहेंगे आग की तरह, हम खिलते रहेंगे हमेशा गुलाब की तरह. हम और भगवान मेरे दुश्मनों को लंबी उम्र दे ताकि वो देख सके हमारी कामयाबी को. आणि म्हणून आम्ही त्यांना त्यांच्याबद्दल वाईट कधी बोलत नाही. जे आमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांना म्हणतो सद्बुद्धी द्या भगवान यांना. आणि म्हणून त्यांना सद्बुद्धी कधी मिळेल माहीत नाही मला, सुबुद्धी. पण आपल्याला एकच काम करायचं आहे. आतापासून कामाला लागा सगळेजण, आणि सगळेजण मनापासून कामाला लागा. एवढी ताकद प्रचंड तुमची आहे. वार्डामध्ये प्रत्येक ताकद आहे. आणि म्हणून या ताकदीचा वापर जो आहे ह्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, गरिबांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला केला पाहिजे. आणि म्हणून जे मी करतोय ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणूनच येणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक फक्त मतदान करण्यापुरती नाही, ह्या नव्या मुंबईचा विकास घडवणारी आहे. या नव्या मुंबईचा विकासाचा फैसला करणारी आहे.
तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणूनच आपल्या या निवडणुकीमध्ये तुम्ही नव्या मुंबईकरांनी आपला लोकसभेमध्ये देखील प्रचंड विजय मिळवून दिला. त्याबद्दल देखील तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. पण एकच सांगतो, गाफील राहू नका, गाफील राहू नका. आपल्यामध्ये जे जे कोणी थोडे आता कोणाला काही असतील नसतील त्यांना एकत्र घेऊन बसा. त्यांची काही नाराजी असेल, त्याचे काय प्रश्न असतील सोडवा, तुमच्या लेवलला सोडवा. काही राहतील ते मला सांगा. आणि यामध्ये एक दिलाने एकजुटीने काम करा. गाफील राहू नका बिलकुल. शाखा शाखांमधून विजयाचा रणशिंग भुंका. आणि आज आपण शपथ घ्या की शिवसेना मजबूत करण्याची, शिवसेना मजबूत करण्याची आज आपण शपथ घेऊया या नव्या मुंबईच्या विकासाची. आणि आज आपण शपथ घेऊया या नव्या मुंबईवर विकासाचा भगवा फडकवण्याची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.